आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपली पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि अकलूज नगरीमध्ये येत्या 20 तारखेला रिंगण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी म्हणून आपल्या अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही अकलूज नगरीतली जी काही प्रलंबित विकास कामं असतील ती संपवण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर शासनाकडे आम्ही ह्या अकलूजच्या मुक्कामासाठी निधीची मागणी केली होती, ती देखील आम्हाला वर्ग झालेला आहे. त्यामध्ये जवळपास 45 लाख रुपयेचा मुर्मीकरणाचं काम, त्याचबरोबर 10 लाख रुपये खड्डे बुजवण्यासाठीचं काम असेल, त्याचबरोबर आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागासाठी देखील जवळपास 25 लाख रुपयाचा निधी हा शासनाकडनं वर्ग झालेला आहे आणि त्याची कामं आम्ही अकलूजमध्ये सुरू केलेली आहेत. येत्या 15 तारखेपर्यंत आम्ही ही सगळी कामं संपवून वारीच्या निमित्ताने सगळी तयारी केलेली आहे. आपण जर बघितलं तर अकलूज नगरीमध्ये 3 प्रमुख योजनेचं काम चालू आहे. त्यामध्ये मग अकलूजमध्ये पाणीपुरवठा योजना अमृत 2.0 याचं काम चालू आहे. त्यामध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर 150 किलोमीटरची वितरिका साधारणतः संपूर्ण अकलूज नगरीमध्ये आहे. पैकी 90 किलोमीटरचं वितरिकेचं काम हे पूर्ण झालेलं आहे. ह्या योजनेमध्ये जवळपास 5% देखील समावेश आहे. मग त्यामध्ये शिवकीर्तीनगर असेल, पंचवटी असेल, विद्यानगर असेल, गुळवेनगर असेल, राऊतनगर असेल, ह्या 5 टाक्यांपैकी 2 टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 3 टाक्यांचं काम देखील पूर्वपथावर आहे. लवकरात लवकर ह्या अकलूजमधल्या पाणीपुरवठ्याची कामं आम्ही संपवण्याच्या दृष्टीने काम करतो आहे. त्याचबरोबर जे बॅलन्सिंग टँकचं काम आहे त्याची देखील आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून मी निश्चितप्रमाणे सांगतो की आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांची खऱ्या अर्थाने ही इच्छा होती की 77 मैलापासून आपला जो विजुरीचं तळ आहे ह्या 10.5 किलोमीटरचं पाईपलाईन व्हावी, जेणेकरून 12 मै अकलूज नगरपालिकेला पाणी मिळण्याचं सोपं होईल. ह्यापूर्वीची पद्धत जर आपण बघितली तर आम्ही कॅनलनी पाणी घ्यायचो आणि कॅनलनी पाणी पोचूस तोपर्यंत 2-3 दिवसाचा अवधी जायचा, त्यामध्ये वॉटरचे लॉसेस व्हायचे. परंतु ही वितरिका झाल्यानंतर 77 महिन्यावरनं विजुरीच्या तळ्यामध्ये आम्ही 12 मै पाणी घेऊ शकू आणि निश्चितप्रमाणे त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा नागरिकांना होणार आहे. म्हणजे अंडरग्राऊंड गटर आणि रस्त्याचं काम चालू आहे, ते किती दिवसात पूर्ण होईल? आत्ता जर आपण बघितलं तर दोन्ही योजना म्हणजे वॉटर सप्लायची योजना आणि अंडरग्राऊंड योजना ह्या दोन्ही 50%च्या पुढे गेलेल्या आहेत, म्हणजे कम्प्लिशनच्या दृष्टीने. आता आमचा प्रयत्न राहणार आहे की पुढच्या वर्षी म्हणजे 2027पर्यंत आम्ही ही सगळी कामं संपवण्याच्या दृष्टीने नियोजन आखलेलं आहे. नाळांना मीटर बसवायची चर्चा मध्यंतरी सुरू होती. नाही, आत्ताच्या ह्या योजनेमध्ये मीटरचा समावेश नाही, परंतु निश्चितप्रमाणे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला अकलूजमधल्या 12,000 जो उमरा अकलूजचा आहे त्या सगळ्या कनेक्शन्सला आम्हाला मीटर लावायचं आहे उद्या भविष्यात. त्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. साधारणतः त्याला देखील आम्हाला 8 ते 10 कोटीची गरज लागणार आहे. निश्चितप्रमाणे आम्ही शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करू. आपण मग सांगितलं फळ विक्रेते आणि ते खाऊ गल्ली वगैरे तयार करणार, त्याविषयी काय? आपण आज जर बघितलं तर पथविक्रेते अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. गाड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात अकलूजमध्ये आहे. त्यासाठी जर आपण पुणे किंवा इतर महानगरपालिकांच्या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यांना एकत्रितरित्या हॉकर सगळे एकत्र बसवणं आणि त्यांचा व्यापार जास्त होईल आणि नागरिकांना देखील स्वच्छता त्या निमित्ताने मिळेल, ह्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. अकलूज नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही योग्य जमीन हुडकतो आहे, जेणेकरून फळ मार्केट आणि हे पथविक्रेते ह्या दोघांसाठी एका ठिकाणी आम्हाला चांगले सुसज्ज असं मार्केट उभारायचं आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना पर्याय काही जागा देणार आहेत का? नाही, सध्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस हे सगळ्यांच्याच आता अकलूजमध्ये दौरे चालू झालेले आहेत. निश्चितप्रमाणे कलेक्टर ऑफिसच्या ज्या काही सूचना येतील त्या इथं पालन करण्यासंदर्भात COला देखील त्यांनी सूचना केलेल्या आहेत. जर तशी काही प्रकरणं आढळून आली तर आम्ही त्याच्यावर निश्चितप्रमाणे कारवाई करू. आपल्याकडे 1 कोटी रुपये नमो उद्यानाला आले, तर ते कुठं आहे? म्हणजे उद्यान कुठं आहे? आपण जर बघितलं तर सगळ्याच भारतातल्या नगर परिषदेला नमो उद्यानसाठी पैसे आलेले आहेत. आपण अकलूजमध्ये नमो उद्यानचं जे प्रक्रिया आहे ती विजयसिंह क्रीडा संकुल येथे राबवतो आहे आणि अतिशय सुसज्ज असं उद्यान आपण क्रीडा संकुलला उभारतो आहे. त्याचं काम देखील पूर्वपथावर आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपण त्याचं उद्घाटन घेतो आहे आणि मला आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रात सर्वप्रथम नमो उद्यानाचं काम अकलूज नगरीमध्ये पूर्ण होतं आहे. अद्याप कामं देखील सुरुवात झालेली नाहीत काही ठिकाणी. आपलं काम संपून आपण पुढच्या महिन्यात त्याचं लोकार्पण सोहळा घेतो आहे.
जसं स्ट्रीट लाईट केबल मुक्त झाल्या, वायर मुक्त झाल्या, तसं शहरातल्या इतर ज्या रोडच्या लाईट आहेत त्या अंडरग्राऊंड नाहीत का होत्या? सध्या स्थितीला आपण जर बघितलं तर विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलपासून आपला महावीर स्तंभाकडे जाणारा रस्ता आहे, ह्या रस्त्याचं काम चालू आहे आणि तो रस्ता आता आपण 60 फुटी करतो आहे आणि त्यामध्ये जे काही लाईटचे पोल येत आहेत हे सगळे पोल आपण अंडरग्राऊंड करणार आहोत. म्हणजे जे नवीन योजनेत काही रस्ते आहेत ह्यात 3-4 रस्त्यांपैकी आपण काही रस्ते आता सुरुवातीला अंडरग्राऊंड करतो आहे, परंतु भविष्यामध्ये जसे नदी उपलब्ध होईल आपल्याला हे सगळ्याच पोल्सचं लाईन आपल्याला अंडरग्राऊंड करून घ्यायच्या. आता पालखी अकलूज शहरामध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यात दाखल होते. मी मागील 2 दिवसापूर्वी एक बातमी लावली होती की शेजारीच असणारे सराटीच्या पुढं म्हणजे आपल्या हद्दीत असणारे मोठी विहीर तिथं उघडी, त्याला संरक्षण कठडे नाही, तर त्यासाठी काय नगर परिषदचे आहेत उपाययोजना, काय करणार आहेत? नाही, नगरपालिकेच्या माध्यमातून नाही, परंतु खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही नॅशनल हायवेला ही धोकादायक स्थिती आहे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर कामकाज करावं ह्या संदर्भात आम्ही NHAIला सूचना दिलेल्या आहेत. अकलूज परिसरात एवढी रस्त्याची कामं चालू आहेत, परंतु ठेकेदार असेल किंवा नगर परिषदेमार्फत नियोजन नसल्याचे तक्रार होत आहे. नेमकी चूक ठेकेदाराची आहे का नगर परिषदेची? नाही, आपण जर पाहिलं तर ह्या तक्रारी कधी आल्या किंवा अशा प्रकारचं मत व्यक्त कधी केलं गेलं तर अकलूजमधल्या महर्षी चौकाचं जेव्हा काम चालू झालं त्यावेळेस निश्चितप्रमाणे एक गोंधळाची स्थिती अकलूजमध्ये निर्माण झाली होती, कारण लोकांना ती सवय पडली नव्हती किंवा माहीत नव्हतं की हे काम चालू झालं आणि किती दिवसात संपवणार होतो. आपण जर बघितलं तर ते काम तेव्हाच आपल्याला नगरपालिकेला करावं लागत होतं. त्याचं कारण असं की शाळा चालू होणार होत्या, पुढं वारीचं हे काम आहे, आता आपण बघतोय 20 तारखेला अकलूजमध्ये येते, त्यापूर्वी आपण महर्षी चौकाचं काम संपूर्णपणे संपवतोय आणि महर्षी चौकाच्या सुशोभीकरणासाठी आपण जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी आणलेला. मग त्यामध्ये त्या संपूर्ण चौकाचं एक्सपान्शन असेल, खालचा रस्ता सगळा आपण सिमेंटीकरणाचा केलेला आहे, त्याचबरोबर जवळपास 70 लाख रुपयाचा एक स्तंभ आपण ह्या महर्षी चौकात उभारतोय, त्याचं देखील लोकार्पण सोहळा आपण पुढच्या महिन्यात घेणार आहोत. आता काही प्रमाणात नागरिकांना अडचण जरी झाली असली तरी आज आपण बघतोय की वातावरण किंवा अकलूजमधलं सगळं ट्रॅफिकचे सुविधा म्हणजे जी अडचण होती ती कुठंतरी संपलेली आहे आणि निश्चितप्रमाणे चौकाचं काम देखील येत्या 2-3 दिवसात संपतंय, त्यामुळे भविष्यात ही अडचण राहणार नाही. अकलूजमध्ये ओढ्याचं आता रुंदीकरण चालू आहे, काय म्हणतात सुशोभीकरण होतंय, नक्की काय होणार आहे? अकलूजकरांमध्ये संभ्रम आहे की या ठिकाणी बारामतीला जसे प्रकारे डेव्हलप झालेलं आहे तसं इथं देखील ते वड्या होणार आहे का, फुटपाथ तसं होणार आहेत का? आपण जर बघितलं तर मागं आपण महाराणा प्रतापसिंह चौक ते गांधी चौक हा जो ओढा आहे ह्या ओढ्यासाठी आपण नमामी चंद्रभागेतून जवळपास 70 लाख रुपयाचा निधी आणला आणि त्या ओढ्याला आपण पिचिंग करून घेतलेलं आहे, दगडी पिचिंग दोन्ही बाजूने केलेलं आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे, जिथं रस्ता जातोय त्या रस्त्याच्या साईडला फुटपाथ देखील घेतलेला आहे, म्हणजे तिथलं सुशोभीकरणाचं काम आपण केलं आहे. त्या ओढ्याचं काम आत्ता सध्या पूर्ण झालेलं आहे, परंतु जो प्रतापसिंह चौकापासून खाली मसूदमळा आणि अकलाई मंदिराकडे जाणारा ओढा आहे ह्या ओढ्यासाठी आम्ही एक DPR बनवलेला आहे, त्यासाठी जवळपास आम्हाला 6.5 कोटी रुपयाची गरज आहे. म्हणजे जसं आपण सांगितलं की त्यामुळे ओढ्याचं सुशोभीकरण असेल, बाजूला वॉकिंग ट्रॅक असेल, उद्यान असेल, अशा प्रकारचे त्यात DPRमध्ये उल्लेख आहे, परंतु अद्याप ते आम्हाला मंजुरी मिळालेली नाही. आम्ही त्याकडे शासनासाठी प्रयत्न करतोय की आम्हाला लवकरात लवकर तो निधी मिळावा, परंतु भविष्यात हे काम होणार आहे. आत्ता सध्या जे ओढ्याचं काम चालू आहे ते अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे ती ओढ्याच्या साईडनी आपल्याला अकलाई मंदिरापर्यंत न्यायची आहे आणि तिथून आपल्याला STPला न्यायची आहे, म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट. म्हणजे हे सगळं जे सांडपाणी आहे त्या माध्यमातून गावातून गोळा केलं जाईल, हे STP प्लांटला नेलं जाईल, त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्याच्यानंतर ते नदीमध्ये सोडलं जाईल. आपल्याकडे पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी पावसाळ्याच्या दृष्टीने नगर परिषदेची तयारी कशा प्रकारे? आपण बघितलं तर वार्षिक आपलं जे स्वच्छतेचं काम असतं ते नगरपालिकेने हाती घेतलेलं आहे, पूर्वपथावर आहे आणि पावसापूर्वी अकलूजमधल्या सगळ्या गटरी स्वच्छ करण्याचे आदेश आम्ही CO साहेबांना दिलेले आहेत. जयसिंह चौक ते मसूदमळा हा रस्ता नगर परिषदेकडे वर्ग झाला काय? आत्ताच झालेला आहे, तो पूर्वी MSRDCने त्याच्यावर खरं लातूर म्हसवड हायवे जो होता त्या माध्यमातून ते काम होणं अपेक्षित होतं, त्याची मालकी ही PWD खात्याची होती. आता आम्ही तो रस्ता अकलूज नगर परिषदेकडे वर्ग केलेला आहे आणि त्यासाठी देखील तो रस्ता म्हणजे जयसिंह चौक ते कर्मवीर चौक हा पूर्ण रस्ता आम्हाला चौपदरी सिमेंटचा करायचा आहे, त्यासाठी देखील आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. लवकरात लवकर तो प्रश्न देखील मार्गी लागेल. आत्ता जर आपण बघितलं तर ह्या तिन्ही योजनेमधनं रिस्टोरेशन करून देणं हे कॉन्ट्रॅक्टरला बंधनकारक आहे काही प्रमाणात. मग त्या रस्त्यांची कामं आम्ही सुरू केलेली आहेत. मग त्यामध्ये सुजयनगर असेल,
राऊतनगरचा काही परिसर असेल, विद्यानगर असेल, पटेल कॉलनी असेल, इथली रस्ते आम्ही संपवलेले आहेत. परंतु जे रस्ते राहिलेले आहेत आणि किंवा तिथलं काम अजून बाकी आहे तशा ठिकाणी देखील मोटरेबल करून देणं हे कॉन्ट्रॅक्टरने बंधनकारक आहे आणि तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. जर तिथलं काम पूर्ण झालं नसेल तरी तिथं मुरुम टाकून मोटरेबल करून देणं हे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला तशी सूचना केलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी अंडरग्राऊंडच्या गटरचं काम झालंय, मात्र साईडचे जे चेंबर असतात ते अद्यापपर्यंत झालेले नाही. मात्र मुरुम तर उकळून सगळं ठेवून रस्ता ठेवणार नाही, तसे काही ठिकाणी आढळलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सूचना केलेल्या आहे लवकरात लवकर ते काम संपवून रस्ता ताब्यात देणं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा की हे दोन्ही लाईन गेल्यात का, वॉटर सप्लाय, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि त्याच्यानंतर साईड चेंबर जर झाले असतील तर तिथं पाठोपाठ आम्ही सिमेंटचे रस्ते करून देण्याची भूमिका घेतलेली आहे. आपण बघतोय की अकलूजमधल्या बऱ्याचशा प्रभागांमध्ये ही कामं चालू झालेली आहेत. म्हणजे एकंदरीत अकलूजकरांनी आतापर्यंत नगर परिषद व्हावी म्हणून बरीचशी उपोषणं केली, आंदोलनाला बसली. याचं काहीतरी त्यांच्या डोळ्यामध्ये होतं की नगर परिषद झाल्यानंतर अकलूजचा खरंच विकास होईल. आता नगर परिषद झाली, बऱ्यापैकी विकास कामं चालू आहेत, तर अकलूजकरांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता की तुमच्या स्वप्नातली नगर परिषद, तुमच्या स्वप्नातलं अकलूज हे साकार होऊ शकतं का? 101% का आपण जर बघितलं तर आज अकलूज ग्रामपंचायत असताना मी तेव्हा देखील ग्रामपंचायतीचे सरपंच होतो. त्या काळी वार्षिक आपल्याला किती पैसे यायचे किंवा आपण किती विकास कामं करू शकत होतो. आज आदरणीय मोठेदादांच्या, रणजितदादांच्या, भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या गावामध्ये जवळपास 539 कोटींची कामं चालू आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा निधी येऊ शकला तर ते केवळ आपल्या नेतृत्वामुळं आणि आपल्या गावाची नगर परिषद आपण केली त्यामुळं हा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. आणि आपण पुढच्या वर्षभरामध्ये बघाल की अकलूजचा काय पलट आपल्याला बघायला मिळेल. बाबा, अकलूज वाढत असताना, अकलूज बदलत असताना पाठीमागं माझ्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सर्व विभागांची मीटिंग घेतली होती. अकलूजमध्ये प्रामुख्याने चौकामध्ये रहदारीचा आणि वाहतुकाचा तो गंभीर प्रश्न आहे. आजही तो मिटताना दिसत नाही. नगरपंचायतच्या मार्फत किंवा प्रशासनामार्फत आपण काय त्यामध्ये बदल करणार आहे? नाही, आपण बघितलं असेल तर आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आपण अकलूजच्या सगळ्याच नागरिकांबरोबर एक वाहतुकी संदर्भातली बैठक घेतली. मग त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, RTO प्रशासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेचे सगळे अधिकारी असतील हे उपस्थित होते. आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांची चर्चा अशी झाली की उद्या हा प्रश्न गंभीर होणार आहे. आपलं गाव वाढते आणि आपल्या गावाची काळजी ही आपण घेतली पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःला नियम लागू केले पाहिजे. परंतु त्याच्यानंतर आपण ती चर्चा जरी झाली असली, आम्हाला अकलूजमधले काही रस्ते म्हणजे महर्षी चौक ते सदभाऊ चौक, महावीर स्तंभ ते नवीन स्टँडकडे येणारा जो रस्ता आहे, हे रस्ते आम्हाला काही वन वे करायचे आहेत, काही ठिकाणी नो पार्किंग झोन्स करायचे आहेत, काही ठिकाणी P1 P2 म्हणजे ऑल्टरनेट डे पार्किंग अशा प्रकारची सुविधा करायची. त्या संदर्भात आमची आणि PIO उबाळे साहेबांची चर्चा झालेली आहे. परंतु आत्ता जी रस्त्याची कामं अकलूज नगरीमध्ये चालू आहेत त्याच्यामुळं वाहतूक आधीच विस्कळीत होती. आधी ह्या रस्त्यांची कामं संपवावी आणि त्याच्यानंतर हे आपल्याला प्रसिद्धीकरण करावं लागतं. SP साहेबांची मंजुरी घ्यावी लागते, प्रसिद्धीकरण करावं लागतं, सूचना हरकती लोकांच्या घेऊन त्याच्यावर मग अंमलबजावणी केली. आता अकलूज शहरामध्ये जे रस्त्याची कामं जी विकासाची चालू आहे त्याचं स्टेटस काय? आता पालखी येण्याच्या मार्गावर त्याच्या पूर्वतयारी कशी आहे? जे रस्ते अकलूज नगरपालिकेने करायला घेतलेले होते ते सगळे रस्ते आम्ही DLC करून देण्याचे म्हणजे PQCच्या आधीचा जो लेअर आहे DLC करून देण्यासंदर्भात कॉन्ट्रॅक्टरांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं पालखी येण्याआधी कुठलाही रस्ता DLC न करता राहणार नाही. म्हणजे पक्का रस्ताच राहील, फक्त त्याच्यावर शेवटचा जो थर आहे तो राहणार नाही. अशा प्रकारची सूचना आम्ही नगरपालिकेच्या गत 7 महिन्यांपासून अकलूज शहरातले CCTV बंद आहेत. नाही, चालू झाले. मी परवाच त्याचा आढावा घेतला भानुश साहेबांकडनं. काही लाईन्स अकलूजमधल्या खराब झाल्या होत्या, काम करताना काही ठिकाणी तुटफूट झाली होती. त्याचं दुरुस्ती करून आम्ही आता कॅमेरे चालू केलेले आहेत. परंतु अकलूज नगर परिषदेचा एक DVR हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कोर्टात जमा केलेला आहे. तो अद्याप आम्हाला मिळालेला नाही. तो रिलीज झाल्याशिवाय हे सगळं काम चालू होत नाही. परंतु आम्ही त्यासाठी थांबलो नाही. नवीन DVRची ऑर्डर दिलेली आहे आणि तो एक DVR साधारणतः 3-4 लाखाचा असतो. हा वारंवार खर्च नगरपालिकेला होऊ नये आणि हा DVR घेऊन तुम्ही एव्हिडन्स म्हणून कुठं सबमिट करू नका. त्यातनं जे काय हवं आहे ते घेऊन तुम्ही तिथं सबमिट केलं पाहिजे. अख्खा DVR सबमिट केला तर इथं गावाचं सगळी जी यंत्रणा आहे सिक्युरिटीची ती थांबते आणि हे खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाकडनं महागत चूक झालेली आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की इथून पुढं जर आपल्याला कुठला एव्हिडन्स हवा असेल तर तो USB घेऊन आपण कोर्टात सादर करावा. अख्खी मशीनच जर सादर केली तिथे तर हा सगळी सिक्युरिटीचं लॅप्स त्यामध्ये दिसेल. वारंवार एक प्रश्न फक्त सतवतोय की अकलूजमध्ये असणारे जे सिग्नल होते
ते बंद स्थितीत आहे, चालू कधी होणार ते सगळ्याच विचारतात. आमचा देखील तोच प्रश्न राहणार आहे की ते नक्की चालू कधी नाही, होणार? आम्ही आत्ता मागच्या महिन्याच्या मीटिंगमध्ये देखील नवीन सिग्नल बसवण्यासंदर्भात देखील ठराव घेतलेला आहे. परंतु अकलूज नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून केवळ सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. सिग्नलची जर आवश्यकता पोलीस प्रशासनाला भासली तर आम्ही ती उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु त्या यंत्रणेचा वापर करण्याचं काम खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाचं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय, आदरणीय दादा भयांनी पण त्यांना विनंती केलेली आहे. त्यांच्याकडे काही मॅनपॉवरचं कमतरता भासते, त्यांना आम्ही सांगितले आम्ही देखील आपल्याला सहाय्य करू. नगरपालिकेकडनं जर आपल्याला होमगार्ड लागत असतील तर आम्ही त्याचे काही ते मोबदला भरून आपल्याला मदत करू, परंतु अकलूजच्या वाहतुकीवर आपण लक्ष घालावं. आणि निश्चितप्रमाणे आता ह्या रस्त्यांची कामं झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि नगरपालिका एकत्रितरित्या बसून ह्याच्यावरचा निर्णय घेईल. बायपासची तुम्ही परवा पाहणी केली, ते नेमकं काम काय आहे, ते सुशोभीकरण नेमकं काय होणार? आपण आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेब आणि भैयांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंह चौकापासून प्रतापसिंह चौकापर्यंत सेंट्रल रोड फंडमधून जवळपास 17 कोटी रुपये मंजूर केलेले. ह्यामध्ये अकलूज बायपासला आपण 2 मीटरनी रस्ता वाढवतोय, डांबरीकरण त्याचं वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर जी झाडाची पट्टी आहे तिथं आपण 2.5 मीटरचा फुटपाथ घेतोय. आणि जी ओपन गटर होती ती सगळी आता आपण अंडरग्राऊंड गटर केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण बायपासला युटिलिटी लाईन टाकलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपण भोसले साहेबांनी जसा प्रश्न विचारला की अंडरग्राऊंड जर करायला लागले लाईट्स तर काय करायचं, तर त्याची सुविधा आत्ता आपण करून ठेवलेली आहे. भविष्यामध्ये कुठलाही वाढीव खर्च न करता आपल्याला ते अंडरग्राऊंड करता येईल. आणि ह्याचं काम देखील जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. मग त्यात CRFमध्ये आपण जयसिंह चौक ते प्रतापसिंह चौकाचं सुशोभीकरण, रोड वाइंडिंग, महर्षी चौकाचं सुशोभीकरण असं आपण घेतलेलं आहे. गावाची बातमी आपल्या कामाची. ताज्या घडामोडींसाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.